सणांचा गोडवा आपल्या पारंपरिक पदार्थांशिवाय पूर्ण होतच नाही, तर असाच एक पारंपरिक पदार्थ आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी ओलं नारळ घ्यायचं, त्याचा पाठीकडचा काळा भाग काढून टाकायचा आणि बारीक तुकडे करून नाही का ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा नारळ खवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे बासमती तांदूळ आपण पाण्यात भिजवून ठेवला होता, तर तो सुद्धा वाटून घेतला आहे. आणि खोबरं इथे 1 चमचा तुपावर आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलं. त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध त्याच्यामध्ये घातलं आहे गरम. आणि दुधाला छान उकळी आली की वाटून घेतलेलं तांदूळ त्याच्यामध्ये घालायचा आणि ते सारखं हलवत राहायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता इथे 1/3 कप साखर पॅनमध्ये घालायची आणि पूर्ण लो गॅसवर आपल्याला हे शिजवायचं आहे. तर ही कॅरमल साखर आपण तयार करून घेतली आहे आणि ती पूर्ण कॅरमलाइज झाली की त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून छान असं पातळ ब्राऊन रंगाचा पाक तयार झाला की तो आपण खिरीमध्ये ओतायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अशी खोबऱ्याची कॅरमल खीर आपण तयार करून घेतली आहे. अतिशय चवीला एवढी भन्नाट लागते ना, तुम्ही एकदा खाऊन बघा. आणि तळून घेतलेले काजू बदामाचे तुकडे त्याच्यामध्ये घालायचे, खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता तुम्ही आणि एवढी चविष्ट लागते ना, म्हणजे तुम्ही नैवेद्यालाही बनवू शकता. आणि आता नारळी पौर्णिमा येणार आहे, तर तेव्हासुद्धा तुम्ही विशेष करून हा पदार्थ बनवू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही ती रेसिपी शेअर करा. खीर पूर्ण गार झाली की तुम्ही बघू शकता किती छान अशी रबडीसारखी घट्ट झाली आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण वेलची पावडर घातली आणि वरून गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या आहे. मस्त चवदार अशी सुगंधित खीर आपली तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो देखील करायला विसरू नका. आणि अशाच झटपट आणि पारंपरिक रेसिपी तुम्ही माझ्या पेजवरही जाऊन बघू शकता. धन्यवाद.